सुस्वागतम. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, जिथं टेन्शन संपतं आणि धमाल होते सुरू. तो आपल्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम म्हणजेच एअरटेल फू बाय फू. काय म्हणता, लगेच कार्यक्रमाला सुरुवात करू? चला तर मग सुरुवात करूयात आजच्या धमाल हसवा हसवीला आणि स्वागत करूयात आपल्या परीक्षकांचं. निर्मिती ताई, ताई स्वप्नील सर, अली सर नाही. स्वप्नील सर, अली सर सोड, सई कुठे आहे ते बघ आधी. ते तिघे मागे काय करतात ते बघ. गेली का काय? अरे येस काय घोड्या, ते तिघे आहेत मागे बघ ना. हो का? होय, बघायलाच पाहिजे काय करते सई. छान छान छान, सुंदर सुंदर, मस्त केलेलं आहे त्यांनी. हो, हे का जादूचे प्रयोग कसले करताय? बापरे. या चला इकडे या. काय ओ जानशीन, ए चला इकडे घोड्या. लेट्स गो, लेट्स गो बेबी. तर स्वप्नील सर आणि अली सर यांचं स्वागत करून आपण सुरुवात करूयात आजच्या धमाल हास्य प्रवासाला. आणि सई, आजच्या एपिसोड मध्ये सगळ्यांच्यासाठी असणार आहे एक धमाल सरप्राईज. अर्थात ते सरप्राईज काहीही असू शकतं, म्हणजे एलिमिनेशन पण असू शकतं, एखादा धमाल परफॉर्मन्स पण असू शकतो, पण ते आहे सरप्राईज, ते आपल्याला नंतर कळेल. तेव्हा वळूयात आजच्या पहिल्या जोडीकडे. निलेश, तुला माहितीये का आज इथे कोण येणार आहे? इथे येणार आहेत सारेगमा प मधले स्वर. अगं, हा फू बाई फूचा कार्यक्रम मला माहितीये, पण तू जसा माझ्याशी कडाकडा भांडत असतोस ना सारखा, तसा इथे येतोय ध आणि तो भांडतोय साशी. तर बघूया त्यांचं भांडण कशासाठी चाललंय. आणि हा सुरीला परफॉर्मन्स घेऊन येत आहेत निर्मितीताईंच्या टीमचे विजय आणि राजश्री. सारे ग म म सारे ग ग सारे म म ग रे सा, सारे ग म म सारे ग ग सारे म म ग रे सा, सा मी सा. धनी नहीं है यहाँ सारे है, देखो देखो धनी ना धनी धनी. कोणीतरी वाजवा रे ध आणि नी. या स्वर मंडळात धनीकडे दुर्लक्ष होतंय. ध आणि नी. कोण आहेस तू? सा सा. दोनदा कशाला हाक मारतोयस? तू खालचा सा आहेस का वरचा सा? सा. वरचा सा. तू या खालच्या ध ला ओळखलं नाहीस? अरे तुझ्या स्वर मंडळातला ध, त्या टीव्ही सिरियल वाल्या ती या ध आणि नीची आई शपथ वाट लावून टाकली ग. कुठली सिरियल? ती सारेगमप. सारखा आपला सारेगमप सारेगमप. ध आणि नी कुठे नाहीतच. अच्छा, तो आहेस तू. नशीब ओळखलं, तर सतत अन्याय होतोय. कुणावर? स्वरांवर. स्वरांवर? म्हणजे फू बाई फू मध्ये क्षितिज ओगणे पुन्हा गाणं म्हटलं. मी स्वरांवर म्हणजे आमच्यावर अन्याय होतोय. आम्हाला कुठेही फुटेज मिळत नाही, भाव मिळत नाही. आम्हाला म्हणजे? मला आणि नीला. आता ही नी कोण? नी 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 निषादला आणि मला पण. मला सुद्धा भाव मिळत नाही. अगं मला म्हणजे धला. मला म्हणजे धला. मग तुला म्हणजे वजन करणे. अरे मला काहीच कळत नाहीये. नाहीच करणार आमच्यावरचा अन्याय तुम्हाला. आमचं आयुष्य त्या शत्रुघ्न सारखं झालंय. शत्रुघ्न जले को राखते. मी रामायणातला शत्रुघ्न म्हणतोय. रामायणात शत्रुघ्न होता? होता नाही, कुठल्या तरी सिरियल मध्ये पाहिलंय मी. सांग बरं, त्याचं काम कोणी होतं? नाही माहिती मला. कसं माहिती असणार? त्या दिग्दर्शकाला सुद्धा माहिती नसणार आहे. कारण जो मोकळा असेल त्याला मुकुट घालून शत्रुघ्न म्हणून उभे करायचे. अरे म्हणे शत्रुघ्नकडे कोण बघणार आहे? सगळी परिस्थिती फक्त त्या राम आणि लक्ष्मण या दोनच कॅरेक्टर्सला. रामायणात तसंच आणि महाभारत तिथेही तसंच. आता तिथे काय? कौरवांची नावं सांग मला. दुःशासन, दुर्योधन,
अरे 100 कौरव होते, एवढी नावं कशी लक्षात जाणार? अरे मग व्याकरणात घुसूयात. मुळाक्षरांवर सुद्धा अन्याय करता तुम्ही. क ख ग ग ङ मधला ङ आता फक्त एकाच शब्दात दिसतो, वाङ्मय. ए वाड्मय असं म्हणतात. साधा उच्चार सुद्धा जमत नाही तुम्हाला. च छ ज झ ङ मधला ङ कुठे गेलाय? ट ठ ड ढ न मधल्या न ला आयडेंटिटीच राहिली नाहीये. हो रे, क क कमळातला, द द दत्कातला, न न कशातला? बाणातला. अरे असं शिकवले मला. हो रे, न आणि सुरू होणारा एकही शब्द नाहीये. तेच तुला कळतंय पण वळत नाहीये. माझा अनिल कुंबळे झालाय. म्हणजे मला कळतंय पण वळतच नाहीये. अरे क्रिकेट मध्ये सुद्धा तसंच. सगळ्या जाहिरातींमध्ये फक्त सचिन आणि सेहवागच दिसतायत. बिचारे नेहरा, बालाजी, ओझा साध्या फिनेलच्या ऍड मध्ये सुद्धा दिसत नाही. अरे इतक्या लांब कशाला जातो? आपल्याच कडे बघ ना, तुषार आणि बाबूला सगळेजण ओळखतात. हा. आणि हे बाकीचे काय ए! वाजवायचं मायनिंग करतात. त्यांना कोण ओळखतंय? तशीच सगळीकडनं गळचेपी होते आमची. अरे त्या टायटल मध्ये सा रे ग म प बरोबर ध आणि नी असते तर काय बिघडलं असतं? अरे मीटर मध्ये बसत नाही ना. म्हणजे? आता बघ, सारेगमपदांनी सारेगमपदांनी सारेगमपदांनी. अरे चालीत बसत नाही. अरे मग चाल बदला. पण ते नाही करणार तुम्ही. भावना कळल्या तुझ्या, पण शब्द कळले नाही. हे काय नाही, मला एवढंच म्हणायचंय, आम्ही लहान आहोत म्हणून आमच्याकडे दुर्लक्ष करू नका. अरे तुम्ही केवढी मोठी कामगिरी केली असली तरी त्यात आमचा छोटासा का होईना पण वाटा असतो ना. अरे आमच्याशिवाय तुम्ही पूर्ण होऊ शकत नाही. आमच्याकडे का दुर्लक्ष करताय? आम्हाला थोडीशी तरी प्रसिद्धी द्या. तुला प्रसिद्धी हवी आहे ना? हो. मग आपण एक नवीन कार्यक्रम सुरू अगं, करूया. त्या कार्यक्रमाची रूपरेषाच तयार करून आलो मी. कार्यक्रमाचं नाव असेल निधप वगैरे साहेब तो खालचा आहे. चालेल, मी कुठेही ऍडजस्ट होते. ही कॉम्पिटिशन फक्त कोरसची असेल. कोरसची? इतकी वर्ष सगळेजण मागे उभं राहून कोरस देत होते. ला 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 ला. आता पुढे उभं राहून कोरस देतील आणि मुख्य गायक मागे उभं राहून गातील. अय्या किती मजा येते. आणि बघ, हे साईड रिदम वाले आहेत ना, म्हणजे झांजा वाजवणारे, खंजिरी मंजिरी वाजवणारे, त्यांना सगळ्यांना पुढे बसवायचं. आणि हा ढोलकीवाला सारखा पुढे असतो ना, त्याला एकदम मागे बसवायचं. कुणाला दिसता का म्हणा येतो. चालेल चालेल, पण हा कार्यक्रम ना आपण रात्री 1:30 वाजता दाखवूया. 1:30 वाजता? हो. का? अरे कारण या वेळेला सुद्धा प्राईम मिनिस्टरचा दर्जा मिळाला पाहिजे ना. करेक्ट. तर सादर करीत आहोत नवीन कार्यक्रम निधप वगैरे क्या बात आहे. तुमच्या या नव्या कार्यक्रमासाठी आमच्या शुभेच्छा तुम्हाला. बघूयात हा सुरीला परफॉर्मन्स कसा वाटला आपल्या परीक्षकांना. निर्मितीताई. वाह, क्या बात आहे. तुमच्या दोघांचं टायमिंगही उत्तम होतं. काय एनर्जी होती विजय, क्या बात आहे. अप्रतिम परफॉर्मन्स. सा रे ग म प ध नी सा सगळे सूर असणारा. गॉड ब्लेस यू. अली सर. हर एक बॉल पे आप चौका मार रहे थे. बिल्कुल सुपर, वेरी गुड एनर्जी. आपने भी बहुत अच्छा एक दूसरे को सपोर्ट किया. वेरी गुड एक्ट. ऑल द बेस्ट. तर बघूया मार्क्स कडे. निर्मितीताई 10. क्या बात आहे. स्वप्नील सर वाह. 10. आधीचे 54, आत्ताचे 20, एकूण 74 गुण. क्या बात आहे. तुझ्या सगळ्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.